प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपुल्या लोकी तोची आला, दीन जनामधी सामील झाला. देऊनी धरती मानव रूपे, सकल जनाचे तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आजची ही अतिपवित्र मिस्सा वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, स्वर्गवासी ब्लॉसी डिक्रूज यांच्या आत्म्यासाठी आणि मचाडो कुटुंबातील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधूंनो, आज महिन्याचा शेवटचा दिवस आणि आपल्या नवेनाचा दुसरा दिवस. आजच्या या नवेनाच्या दुसऱ्या दिवशी आपण ठरवलेलं आहे की आपण पवित्र मरियेची श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेवर चिंतन करावं. तिने म्हटलं, फियात, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. तिने आपली श्रद्धा प्रकट केली. देवदूतानं जो निरोप दिला की तू देवाची माता होणार आहेस, कुमारी असूनही माता होणार आहेस, तिचं शंका निरसन केलं आणि तेव्हा ती म्हणाली, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. या रहस्यावर आज आपण चिंतन करत असताना आपल्या हातून घडलेल्या साऱ्या अपराधांची आपण प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी, वहिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर.
आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेले वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे करिंथिकरास पहिले पत्र यातून घेतलेलं वाचन. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असं नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याविषयी मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य याची दर्शक होती. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यापेक्षा अधिक सुज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे आदेश पाळतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयापासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवलं आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेपाचा पुत्र ना? त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनहुमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय ख्रिस्त बंधू, शुभवर्तमानाचा उतारा जो आपण नुकताच ऐकला त्याच्यामध्ये लोकांच्या 2 भावना आपल्याला दिसून येतात. यशाया भविष्यवाद्याचा उतारा जेव्हा येशूने वाचला तेव्हा सर्व लोक स्तंभित झाले. आपल्याच गावचा का हा? जोसेफचा पुत्र का हा? सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे लागले होते आणि तो लोकांना शिकवू लागला. आणि शिकवत असताना त्याने जुन्या करारातील 2 उतारे देखील त्यांच्यापुढे ठेवले, 2 उदाहरण ठेवली. एलिया भविष्यवाद्याच्या काळात काय झालं आणि एलिशाच्या काळात काय झालं हे त्यांच्या कानावर घातलं. एलियाच्या काळामध्ये सिदोन गावची एक बाई बरी झाली. ती यहुदी नव्हती, यहुदी प्रांताच्या पलीकडची होती. एलिशा भविष्यवाद्याच्या काळामध्ये सिरिया देशातला जो यहुदी नव्हता तो आला भविष्यवाद्याकडे, एलिशाकडे, आणि बरा होऊन गेला. ते दोघे श्रद्धेने आले आणि त्याच्या श्रद्धेची येशूने वाखाणणी केली. आणि दुसऱ्यांची वाखाणणी केली आहे. परदेशातल्या परप्रांतातल्या जे यहुदी नाहीत त्यांची वाखाणणी करता बरोबर त्यांचं रक्त उसळू लागलं. आम्ही रक्ताने यहुदी, जे रक्ताने यहुदी नाहीत त्यांची तू तारीफ करतोस. काय सांगायचं होतं येशूला? तुम्ही रक्ताने यहुदी पण श्रद्धेने यहुदी नाही. ते रक्ताने यहुदी नाहीत पण श्रद्धेने यहुदी आहेत. ते देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांची तारीफ केली पाहिजे. ते दुसऱ्या प्रांतातले असतील, दुसऱ्या देशातले असतील. कोण होता हा नामान? नामांची जी तारीफ केली जाते तो सैन्याचा प्रमुख कमांडर होता. सिरिया देशातील जो राजा आहे त्या राजाचा तो उजवा हात होता. पण बिचाऱ्याला कोड झालं, ह्या कमांडरला कोड झालं. आर्मीचा प्रमुख जो होता, सरसुभेदार जो होता, त्याचा चेहरा
विद्रूप झाला. राजाने त्याला काही करायला तयारी दाखवली, परंतु तो बरा होईना. ह्याच नामांच्या घरामध्ये एक नोकरन मुलगी होती, छोटीशी, पकडून आणली होती, घरकामाला ठेवली होती. परगावातून आलेली ही मुलगी आपल्या मेम साहेबला म्हणते, बाई साहेब, आपले जे सर आहेत त्यांचा चेहरा असा विद्रूप आहे, परंतु आमच्या गावामध्ये जो भविष्यवादी आहे त्या भविष्यवाद्याकडे जर तो गेला तर तो बरा होऊन येईल. काय म्हणतेस तू? मी त्यांच्या कानावर घालते. नामांच्या कानावर ते घातलं गेलं. नामाने ते राजाच्या कानावर घातलं. राजाने फार मोठी देणगी दिली. जो ह्याला बरं करील त्याला ही देणगी. रथात तो बसला, माणसं बरोबर पाठवली, देणग्या पाठवल्या. हा इकडे आला. एलिशा भविष्यवादी जो आहे तो आपल्या जागेवरून उठत देखील नाही. त्याने आपल्या नोकरांना पाठवलं, तू मोठा माणूस आला असेल, माझ्या नोकराशी बोल. हा माणूस चवताळला. एवढ्या मोठा माणूस मी, आणि मी ह्याच्या घरी आलो असताना अशा प्रकारचं. आणि काय त्याने सांगितलं, आमची ही छोटी नदी आहे आमच्या गावामध्ये, जॉर्डन नदी, त्या नदीमध्ये तू स्नान कर, 7 वेळा जा, बरा होशील. माझ्या जवळ हा भविष्यवादी उभा राहिला का नाही, माझ्याकरता प्रार्थना केली का नाही, माझ्यावर हात ठेवला का नाही. नोकराला सांगतो, त्याला सांग नदीमध्ये 7 वेळा आंघोळ कर. काय माझ्या गावात सिरियामध्ये, दमॅस्कसमध्ये नद्या नाहीत? ह्याच्यापेक्षा मोठ्या नद्या आहेत, तिकडे काय मी आंघोळ करू शकत नाही? भडकला होता तो. तरी पण त्याचे नोकर म्हणाले, आपण एवढ्या लांब आलो आहोत साहेब, आपण 7 वेळा नदीमध्ये शिरायला काय. तो गेला. एकदा गेला, 4दा गेला, 5दा गेला, 6 वेळा गेला. पण 7व्या वेळा जेव्हा तो गेला तेव्हा त्याची कातरी स्फटिकासारखी स्वच्छ झाली. कसलं उदाहरण आहे हे? त्याच्या गावामध्ये नद्या होत्या, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला का? सुरुवातीला ठेवला, पण त्याच्या श्रद्धेचं शुद्धीकरण होता बरोबर. ह्या छोट्या नदीमध्ये शिरायला तो तयार झाला. ही होती नामांची श्रद्धा. तो आला, त्याचं गाव सोडून, भविष्यवाद्यावर त्याची श्रद्धा होती म्हणून तो आला, पण तो चवताळला होता, आणि तरी पण त्याच्या श्रद्धेचं शुद्धीकरण झालं. आज आपण मरियेच्या श्रद्धेविषयी बोलत आहोत. देवदूताने मरियेची श्रद्धा देखील अधिक शुद्ध केली. ती शुद्ध होती, अधिक परिशुद्ध केली. नामांची श्रद्धा देखील परिशुद्ध करण्यात आली, आणि ती श्रद्धा इतकी वाढली की त्याने जे आणलं होतं ते द्यायला तो तयार झाला. परंतु भविष्यवादी काही तर घेईना. दुसऱ्यांना दिलं त्याने जे आणलं होतं ते. आणि शेवटी गावात जाताना काय केलं, आपल्या घरी जाताना त्याने काय केलं, 2 खेचरांना नेता येईल एवढी माती श्रद्धेने त्याने ह्या पावन भूमीतून घेतली, इस्रायलमधून घेतली. 2 खेचराच्या पाठीवर जाईल एवढी माती ह्या गावातली मी नेतो, कारण हे गाव धन्य आहे. ह्या गावाने मला परिशुद्ध केलं, ह्या गावाने माझी कातडी सफेद केली, माझ्या अंगावर जे चट्टे पडले होते ते बरे झाले. ह्या गावाची भूमी जी आहे त्या भूमीची पूजा मी करीन, त्या देवाची पूजा मी करीन. नामांच्या श्रद्धेचं शुद्धीकरण झालं. आज आपण नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेचं जे एरवी आपण आनंदाची रहस्य म्हणतो, आणि आनंदाच्या रहस्यामध्ये पहिलं रहस्य म्हणतो की देवदूताचा पवित्र मरियेला निरोप. देवदूत मरियेकडे येतो, नाझरेत गावी येतो, तिला दर्शन देतो आणि तिला सांगतो तू देवाची माता होणार आहेस. ती देवाला धन्यवाद देते. इथे नामान जो आहे, जो सिरियाहून आलेला आहे, तो देखील देवाला धन्यवाद देतो, कारण त्याची श्रद्धा
वाढवण्यात आली आहे. त्याची श्रद्धा वाढल्यामुळे प्रिय बंधूंनो, त्याची श्रद्धा परिशुद्ध झाल्यामुळे तो देवाला प्रिय झाला. आज आपण नोवेनाच्या ह्या दुसऱ्या दिवशी आपल्या श्रद्धेकरता प्रार्थना करत आहोत. श्रद्धा बाप्तिस्माच्या वेळेला आपल्याला दिलेली आहे. ही श्रद्धा वाढत गेली पाहिजे. ही श्रद्धा शुद्ध होत गेली पाहिजे. यहुदी लोकांना राग आला येशूचा. त्याच्याच गावातल्या लोकांना, नाझरेतच्या गावातल्या लोकांना राग आला का? कारण हा आपल्या गावचा असून दुसऱ्या गावातल्या लोकांची थोरवी गातो. आपल्या गावाच्या बाहेर एक पहाड आहे, 40 फूट उंच आहे. त्या पहाडावरून जे देशद्रोही आहेत त्यांना आपण कडेलोट करतो, त्यांना खाली फेकून देतो. 300 फूट खाली दरी आहे, त्या दरीमध्ये आपण फेकतो. येशूला पण तिकडे फेकून देऊ. येशूने काय सांगितलं होतं? मी देवाचा पुत्र आहे. दुसरं काय सांगितलं होतं? दुसरं म्हणाला, फक्त यहुदी लोकांचंच नाही तर जगाचं भलं करण्यासाठी मी आलो आहे. जे यहुदी तर आहेत त्यांचं तारण करण्यासाठी मी आलो आहे. तेच त्यांना नेमकं खपलं नाही. तुमच्या मंदिरात जे येत नाहीत, जेरुसलेमच्या मंदिरात जे येत नाहीत, त्यांचं पण तारण होणार आहे. हे जेव्हा तो म्हणाला, सिरियाचं तारण होणार आहे, दुसऱ्या गावातल्या लोकांचं तारण होणार आहे. जे रक्ताने यहुदी नाहीत पण श्रद्धेने एकच देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांचं तारण होणार आहे. हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते भडकले. सुरुवातीला एकटक ते येशूकडे पाहत होते. नंतर ते म्हणाले, ह्याचा कडेलोट केला पाहिजे. हा जर असं शिकवत गेला दुसरे स्वर्गात जाणार आहेत, असं जर शिकवत गेलं तर आमच्या यहुदी लोकांचं काय होईल? आम्ही मंदिरं बांधली, आमचं काय होईल? ख्रिस्ती श्रद्धा प्रिय बंधूंनो ही सगळ्यांसाठी आहे. येशू जो आला तो सगळ्यांना श्रद्धा देण्यासाठी आला. ही येशूची श्रद्धा जी आहे ती पवित्र मरियेला बहार केली गेली आणि ती म्हणाली, फियात, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्या प्रत्येक दिवशी, आपल्या प्रत्येक घटनेमध्ये, आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये आपण पवित्र मरियेप्रमाणे, फियात, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. होय, फियात म्हणजे होय आपल्या साध्या सुध्या भाषेत. होय, तुझी इच्छा आहे ना देवा? होय. आपल्या अंतःकरणामध्ये प्रिय बंधूंनो ही श्रद्धा वाढावी म्हणून हे विषय घेण्यात आलेले आहेत. आज या नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी आपण विनम्रपणे प्रार्थना करूया. आपल्या आईकडे पण आपण मागूया की तू जशी श्रद्धेने देवाकडे पाहत होतीस तसं श्रद्धेने देवाकडे पाहण्यास आम्हाला शिकव. तू जसा देवाच्या हातामध्ये हात घातलास तसा देवाच्या हातात हात श्रद्धेने घालण्यास आम्हाला शिकव. कधी कधी आमची श्रद्धा डळमळीत होते. अशा वेळेला पवित्र मरिया आम्हाला सहाय्य कर. मोतमावली ह्या नोवेनाच्या 9 दिवसात आम्ही तुझ्याकडे येत आहोत. दुसऱ्या दिवशी आलो असताना आमची श्रद्धा तू बळकट कर. देवाच्या हातामध्ये हात घालण्यास आम्हाला सहाय्य कर. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेमध्ये फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजासाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना स्वीकार. प्रभो आमची प्रार्थना स्वीकार. सुवार्ता प्रचाराचे कार्य अथकपणे श्रद्धेने करणारे पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व्रतस्थ यांना आपलं कार्य समर्थपणे करण्यासाठी प्रभूची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण मोतमावलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना स्वीकार. कोविड आजारामुळे समाज जीवन विस्कळीत झालेला आहे.
सरकारी योजनेद्वारे समाजातील दुर्लक्षितांना दिलासा लाभावा म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमच्या प्रार्थना स्वीकार. शुभवर्तमानाचा प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती माणसावर सोपवलेली आहे. प्रेम, परोपकार व बंधुत्व या मूल्यांचा अवलंब करून समाजातील दीन दुबळ्यापर्यंत प्रभू ख्रिस्ताची वचने पोहोचवण्यासाठी आपणास प्रेरणा मिळावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना स्वीकार. विवाहित दाम्पत्यांच्या संसार वेलीवर बालपुष्प फुलावे. कुटुंबांतील मुलांची वाढ ख्रिस्ती श्रद्धेत करण्यासाठी दूताचा पवित्रमरेला संदेश, रोजरीची प्रार्थना, बायबल वाचन याद्वारे आदर्श वर्तन करावे म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना स्वीकार. आपले वैयक्तिक कौटुंबिक हेतू मोतमाऊलीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हावेत म्हणून आपण मूक प्रार्थना करू. हे स्वर्गीय पित्या, बाप्तिस्माच्या वेळेला आम्हाला देण्यात आलेल्या श्रद्धेने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्या पुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. आमच्या स्वर्गीय मातेच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावानं करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले.
त्याची भक्ती करणाऱ्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गात म्हणतो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन.
आपल्या प्रभुरायानं जी प्रार्थना आपल्याला शिकवली ती प्रभूची प्रार्थना आपण मनोभावे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणारा क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आम्हाला सोडव, या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा ठोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा ठोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या ठोकरा, तू आम्हाला शांती दे. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, जीवनाच्या भाकरीनं तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीनं तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत व प्रेमात आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना. हे परमेश्वर, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त
याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि ज्या हेतूसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत ते हेतू सफल व्हावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपले हेतू आपण पवित्र मरियेच्या चरणाशी ठेवूया. प्रभू, आम्हाकडे दयादृष्टीनं पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केली आहेत. शरीर व आत्मा यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. देवाचे माये कमी पड आम्हाला. देवाचे माये भागिले आम्हाला. देवाचे माये सांभाळ तू आम्हाला. देवाचे माये मदत दे आम्हाला. देवाचे माये आश्रय दे आम्हाला. देवाचे माये शांती दे आम्हाला. देवाचे माये मार्गास लाव आम्हाला. देवाचे माये इलाज कर आम्हाला. मध्यस्थीनी जे मिळव तू आम्हाला. जेजूच्या संगती सदा सुभोगाला. आपल्या प्रिय पुत्रासवे नसेस मावे आशीर्वाद दे आम्हाला. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी
आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.